आज काय घटना झाली आणि याच्या आधी काय घटना झालेल्या आहेत? आज 12:07 पुन्हा सौम्य धक्का जाणवलेला आहे। याच्या आधी पण मागल्या महिन्यात 24 तारखेला 23-24 तारखेला लगातार 2-3 झटके जाणवले होते। त्याच्या आधी 1 महिना आधी पण झटका जाणवला होता। हा झटका असा होता, आपल्या इथून फतेपूर आहे, फतेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे। दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही, कपाट होतं कळप्याचं, त्याच्यावर भांडे होते, भांडे पडलेले आहे। मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले, झटका आला। त्याच्यानंतर इथल्या लड्डा हायस्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला। त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेलो। जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा हायस्कूलमध्ये आलो। ते पण हजरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते, पण आतापर्यंत भूमापक केंद्र बसवलेलं नाही। आता पण मी फोन केला तर ते बोललेत की म्हणजे आता येणार, आपण केंद्र बसवूया 10 दिवसासाठी। मग शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी, म्हणजे जेणेकरून भूकंपात काहीतरी आम्हाला आधार होईल। कारण की लोक इतके भीतीचे निर्माण झालेले आहे, भीती सांगताच येत नाही। लोकांना एवढं झालं की महिना झाला की झटके येऊन राहिले, महिना झाला की झटके येऊन राहिले। म्हणून एवढंच सांगेल शासनानं जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करण्याचे करावे ही विनंती।